परसिक बालप्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माता अनुसया निर्मित परिप्रकाश सादर करीत आहोत एक रहस्यमयी बालनाट्य। लेखक दिग्दर्शक प्रवीण कुमार भारदे, संगीत सूरज शुभंकर प्रणय। सादर करीत आहोत एक रहस्यमयी बालनाट्य। कळत नाही मला मगापासून हा गुगल मॅप गोल 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 का फिरवतोय आजी? काय झालं? अगं हे गुगल मॅप गोल 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 फिरवतोय. वय वय मला तर लई भ्या वाटायला लागलाय. मला पण तेच वाटतंय. इथं उतरल्यापासून लई चित्र घटना घडतात. म्या काय म्हणते आपण मुंबईला जाऊया. आजी 2 दिवस राहायचं ठरलंय ना, आपण 2 दिवस त्या प्रॉपर्टी मध्ये राहायचंय आणि आवडली प्रॉपर्टी तर आपण विकत घेतोय. पण मला कळत नाहीये सक्षम आपण चुकीच्या ठिकाणी आलोय. हा मला बी असंच वाटत आहे. माझं पण गुगल मॅप चुकीचंच दाखवतोय. बोल ना. माझा पण गुगल मॅप चुकीचाच दाखवतोय. हो बाबा मला पण तसंच वाटतंय. मग अशी पत्ता विचारला ना तेव्हा तो माणूस कसा विचित्र पाहत होता आपल्याकडे. म्हणू मोठ्यानं अशी एकेरी नावाने हात मोडायची नसते, समजलं? सॉरी बाबा. सॉरी बाबा आधी चूक करायची मग सॉरी बाबा म्हणायचं. अगं आपण कोकणात आलोय. कोकणच्या माणसांचा स्वभाव असतो फणसासारखा, म्हणजे बाहेरनं काटेरी फणस आतून मात्र गोड रसाळ गऱ्यांसारखा स्वभाव असतो त्यांचा. मग आपण त्यांना नारळ पण म्हणू शकतो ना. नारळ? हो मी ते गाणं सुद्धा ऐकलंय. कोकणची माणसं साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी. काळजात त्यांच्या भरली शहाळी. सावकाश. काय रे काय झालं? सावकाश सावकाश. बरं आहेस ना तू? काय झालं? काय नाही. आम्ही आलोय आज इथे. वाचलात का तुम्ही? हो वाचलं बाबा. आम्ही असतो तर वाचला असतात का तुम्ही? तुम्ही नसता तर हात पाय मोडून खेळत आले असते माझ्या. तुम्ही मुंबईचं पाहुणे का? तुम्हाला कसं कळलं? एवढे चांगले नटून कटून आलाय. हा म्हणजे मुंबईची माणसं नटून थटून येतात असं म्हणा की. तुम्ही याच गावात दिसताय. हो तुम्ही कसं ओळखलं? सायकलला ब्रेक नाही ना. दादा तुम्ही मला जरा मदत करू शकता का? हो तुम्ही ह्याच गावातले आहात ना? तर हा पत्ता शोधतोय हो. जरा पत्ता सांगायला मदत करा ना. हो भुतकर बंगला असा आहे बघा. वय वय इथे काय काय हवं आहे तुम्हाला? काय झालं? ते बघून घाबरला. काय माहिती? ती प्रॉपर्टी आम्ही विकत घेतोय. हा ते मुंबईचे भुतकर आहेत ना हा. त्यांच्याकडून. तुम्ही ओळखतात का त्यांना?
तुम्ही पत्ता सांगायला मदत करता का? बाजूला व्हा. पत्ता विचारताय. अरे ऐका दादा, हो दादा. ऐकतच नाही. हा फणस जरा जास्तच काटेरी होता. अरे फणस नाही, नारळ जास्त टणक होता. ए आंबा फणस नारळ नंतर खायचं. हा. अरे काय चाललं आपण? तो थांबला बघा. थांबला? चला, ए, विचार, 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 चला, विचार, चला, विचार, चला. विचार. विचारूया का? हो, दादा. दादा, थांबा. मगाशी मी थांबलो तर लगेच माझ्या हातात न घेतला. मग आता का? माझं नाव एकदम नाही झालं, मला दे. बाबा, बाबा मी या मुलांना विचारतो जरा. एक्सक्यूज मी, कॅन यू हेल्प मी? इंग्रजी बोलतोय, इंग्रजी. अरे तिचं काहीतरी काम असेल आपल्याकडे. अरे हेडपट हेच मागतोय तो आपल्याकडे. येस येस श्योर श्योर. ए रामे, तू इंग्रजी शाळेत जातेस ना, आता तूच बोल. अरे माझी शाळा इंग्रजी नाही, सेमी इंग्रजी आहे, कळलं? अरे पण काय पाहिजे ते विचार. हॅलो गाईज, आम्ही काय वाटलो? ए हे बघा, आपल्याला गाई बोलतोय. इथं नो गाई, गाई गोट्यात चारा खाई. गप्प बसा, मी बोलतो. यस सर. प्लीज टेल मी वेअर इज दिस ॲड्रेस. ड्रेस हा काय घातलाय ना फ्रॉक. अरे त्याला ॲड्रेस हवाय. ॲड्रेस. ओके ओके. स्पीकिंग. गो सेट अँड डोंट नो हरी. ओनली गो सेट ओ ओनली गोष्ट जाईल. हा आधी खाली बघीन ना आणि मग बोलीन. इधर उधर न बोली. मराठी बोलतो की नाही मी? अय्या तुम्हाला मराठी पण कळते तर इतकं इंग्रजी कशाला झाडताय द्या मी सांगते. हे जे पत्ता सांगतात बघ आपले गावचे मित्र सांगतायत. आजी आहो हा भूत बंगला. अरे बापरे. ऐका, ऐका. एक मिनिट. अरे मोबाईल गावात. अरे मोबाईल. अरे देवा, पहिला EMI सुद्धा गेला नव्हता. माझा मोबाईल दे. अरे देवा. गाडवा द्यायला सांगितलं आपण रे. द्यायला कोणी सांगितलं? मी काय म्हणते, आपण मुंबईला जाऊया. 4 वेळा झालं. पण बाबा ऍड्रेस वाचल्यावर ही लोक आपल्याशी न बोलता निघून का जातात? मला तेच कळत नाही. आता चांगले पत्ता सांगत होते, अचानक मला भ्या वाटत आहे. मी काय म्हणते, मुंबईला जाऊया. मोजा 6 वेळा झाले. सक्षम. अरे भूत बंगला बघून पळून काय जातात कळलं का? कळलं? भूतकर बंगल्याचा कर खाली पडलाय, भूत वर ठेवले. कळलं का? हे नाव बघून या गावातले लोक घाबरतायत. समजलं? तो आता घाबरत. हा आता घाबरण्याची गरज नाही. म्हणजे सक्षम या आपण अखेर बंगल्याच्या गेट जवळ आलो. वय बंगल्याच्या गेटच्या बाहेरचं वातावरण इतकं सुंदर आहे तर बंगला अजून किती छान असेल ना. हा. चालते बा. हा माझ्या म्हाताऱ्याचा बंगला हाय. वय वय वय. माझ्या म्हातारा इथं तो कुणाला बी आत घेणार नाही. नाही 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 नाही. ज्या वाटेनं आलात त्या वाटेनं परत जा. वय वय वय. त्या म्हाताऱ्याचा बंगला हाय. हा. ही बघ कोण जातात आपल्या बंगल्यात. पोरांनो, म्हातारीच्या घरी घेऊन जा. ए, आजी,
म्हाताऱ्याला आंबा खूप आवडायचा. माझ्या म्हाताऱ्याला फणसही खूप आवडायचा. वय वय त्याला काजू आवडायचे. काजू आवडायचा? काजू आवडायचे. बरंच खाणार आहे. काय बोलला? काय? काय नाही काय नाही. माझ्या म्हाताऱ्याचं पण काय? माझ्या म्हाताऱ्याचं काय बोलायचं नाही. काजू काजू खातो हो. का काजूची खातो? माझ्या म्हाताऱ्याला काय बोलायचं नाही नाही नाही. बाजी, तू बाजी ना रे? काय प्रकार आहे? अहो ही माझी आई. डोकं फिरलंय तिचं. पण तुम्ही भूतकाळाचा रंगा शोधत होता ना, हाच तो. अच्छा, हाच आहे का? पण मगाशी तुम्ही पत्ता न सांगता निघून का गेलात? आम्ही प्रॉपर्टी विकत घेतोय. वय. माझ्या म्हाताऱ्याचा बंगला नाही, हाय. नाही, नाही, नाही. माझ्या म्हाताऱ्याचा बंगला हाय. काही प्रॉब्लेम आहे का? महादेव कदमाचा नातू ना रे तू. होय आजी, मीच तो. चल आपण सावकाश घरी जाऊ. माझ्यासारखा शेवडा आहे तू. आय तो बघ कुल्फीवाला आलाय. संतोष बोलू ना त्याला. कुल्फीवाला माझ्या म्हाताऱ्याला कुल्फी खूप आवडायची. ए चला रे पोरांनो, आपण खाऊ. माझा म्हातारा कुल्फी खाता खाता मेला. त्याला कुल्फी खूप आवडायची. अरे बापरे, ह्या वेळेत आजी कुल्फी खाते. आजी, हा, काय चाललंय हे? काय माहिती म्हाताऱ्याला म्हणे कुल्फी आवडती. मग म्हातारा कुल्फी खाता खाता मिळाला वाटतो असा तोंड वाचून. मी काय म्हणते, मला भ्या वाटते आपण मुंबईला जाऊया. 7 वेळा झालं. गप्प बसशील का? हा, वय. अगं, आपण बंगल्याच्या गेट जवळ आलोय. हा. पहिलं पाऊल तू ठेवशील? नका ती पोरगी हाय ना. म्हणू मम्मी घाबरली आहे. साऊंडला विनंती आहे, कृपया साऊंडची काहीतरी ऍडजस्टमेंट पटकन करा. नेमकं काय प्रॉब्लेम होतं सांगू शकाल का? हॅलो, मनू, सक्षम, चला पहिले चरणस्पर्श तुझे. चला चला आतमध्ये आर्या, चला. पहिलं मी. चल 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 चल. खूप छान बंगला आहे. हा, लई छान आहे. बंगला लई छान आहे. अरे सक्षम, मनू, आपण आतमध्ये आलो. हो ना, बंगला किती छान आहे. हो, खूप छान बंगला आहे. अगदी फोटोत पाहिला तसाच. हो ना, अगदी फोटोत पाहिला तसा. मला बघा, तो भोपळा हलतोया. मला लई भ्या वाटत आहे. मी काय म्हणते, आपण मुंबईला जाऊया. हे घे बघ. आल्यापासून मुंबईला जाऊया. अगं, हवा आतमध्ये आली म्हणून झोपण आणतोय. वय. कळलं का? सक्षम, मस्त झोपाळा आहे. मी बसतो आज झोपाळ्यावर. जागा करूया. अरे बसू नका, बसू नका. म्हातारा हाय आतमध्ये. तो तुम्हाला चावल खाईल. हे आजी, आत्मा हाय आत्मा. असं कुठे असतं का? जा रे, काय काय हाय इथं? जा बोलस. म्हणू आतली खोली बघ जा. नको बया. बघ. हे आजी, त्या खोलीतून समुद्र छान दिसतो. हा. तुला दाखवतोस मी. मला नका, मला ना हवा, मला नाही बघायचं. अरे देवा, काय वार आजी, आजी, लय वार आहे, भन्नाट वार आहे. अगं बघ ना, खिडकीतून समुद्र किती छान दिसतो. मग जाऊ द्या, बंद करा. नाही 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 नाही, आता ही प्रॉपर्टी मी फायनल करणार. मी हा बंगला विकत घेणार. मी ही प्रॉपर्टी विकत घेणार. वय, वय. मी प्रॉपर्टी विकत घेणार. म्हणू काय झालं? मनू, म्हणू मनू, काय काय झालं? झालं? काय झालं तुला? आतल्या खोलीत कोणीतरी आहे. थांबा, मी बघतो. हे का बे? काय चिंपड बघणार. हे म्हणू काय झालं सांगशील मला? मी आत खोलीत गेले तर टेबल मागे कोणीतरी होतं. बघा. मला आवाज आला. मी म्हणलं नाही, आतमध्ये कोणीतरी हाय. म्हातारा हाय. आंबा खातो, काजू खातो, फणस खातो. आणि आपण आता त्याच्या बरोबर इथं राहायचं. आपण मुंबईला जाऊया. आजी,
सक्षम बनू दाखव मला चल माझ्यासोबत ए म्हणू सक्षम आजी दाखव चला 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 आजी बघूया, म्हणू बघूया. हे बघ कोणत्या खोलीत मला खोली दाखव सावकाश चला घाबरायचं नाही सावकाश ठीक हा अगदी काय कशा पाहिजे बघा कोण नाही बघा तिथे आतमध्ये हा आणि गाडी चालती अरे बापरे म्हणजे भूत आहे का नाही मला सांगा म्हणू सक्षम पुढे या हा म्हणू सक्षम अरे हे बघा काय झालं गाडी कशी आली बाहेर आजी हे बघ ना मला नका आता त्याच्यात कोण माणूस नाही गाडी चालती म्हणजे तिथं भूत आहे ए आजी काय रे बघ हे ना नका मला नका आता आजी गाडीमध्ये कोणी नाहीये हाय हाय कोणीतरी हाय कसं शक्य आहे हे म्हणू चल चल चला चला आत चला. चला आत चला कोणता माणूस बसलाय ना कोण झोपेल आंबा आंबा खातोय फणस खातोय पाहूया आपण दाखव आंबा खातोय आंबा सावकाश चला सावकाश चला बघा ऐका नाही आता म्हणू नका म्या काय केलं म्हणून म्या इथंच उभी आहे गाडी तिकडे गेली आहे पण गाडी अशी ऑटोमॅटिक कशी गेली हा कशात मला कळत नाही ती करते कोण सगळं मग भूत आहे म्या तेच म्हणत आहे आपण मुंबईला जाऊया हे जास्त बरं इथं कशा पाहिजे राहायचं आजी शांत बस काय शांत बसून उपयोग आहे हसायला काय झालं काय हसण्यासारखं आहे मला उगाचच हसायचं म्हणजे अगं माझ्या लक्षात आलं आता काय प्रकार काय आहे तुमच्या लक्षात आलं काय लक्षात आलं अगं ही प्रॉपर्टी कोणाची आहे कोणाची भूतकर मग दादरला त्यांचं टॉय शॉप आहे बंद खेळणी इथे आणून ठेवले हा बॅटरी करंट मिळाला की चालतात आता कळलं मला तरी सुद्धा म्हणू आज चल हा आतमध्ये हा म्हणू सक्षम हा आत चला आत चला आत जायचं चला. नाही कोण आहे ते बघूया कोण हाताला कुल्फी खातोय ना दाखव मला हा, चल. तिला काय? चला आतमध्ये. हे पोरांनो आवाज करू नका नाही तर या बंगल्यातलं भूत तुम्हाला उचलून घेऊन जाईल अरे पोरं कुठं गेली हे पोरांनो या इकडे ए, गप्पा बसा. या बंगल्यात कोणीतरी राहायला आलंय बाहेरून मावशी मुंबईचे लोक आलेत काय माझे बाबा सांगत होते या बंगल्यातलं भूत तुम्हाला उचलून घेऊन जाईल हीच आवाज करते हिलाच बोट घेऊन जाणार एक काय पण बोलू नकोस ठोसा दे तुला आय ही पण मला ठोसा देते मग का बोलतो मला भूत घेऊन जाणार म्हणून अगं आपण भूत बंगल्यात आलेलो ना मग मोठ्याने का बोलतेस जरा हळू बोल ना मला सरांनी सांगितलंय मोठ्याने वाक्य बोलायचं म्हणून ए हो मोठ्यानेच बोलायचं असतं नाही तर सर डोळे मोठे करतात माझ्यावर त्यांना बाबा तेव्हा गुरगुरत असतात वाघासारखे सारखं अजून मोठ्याने बोल अजून मोठ्याने बोल बोलत असतात अरे आमचा गला केवढा आणि मोठ्याने बोलणार किती हे समजतच नाही त्यांना आमचे सर एक नंबरचे चिटके सर आहे चिटके सर त्यांचे मग भारते सर नको चिटके सर झाले व्हेरी डेंजरस सांगू का उद्या सरांना नको मग शांत बसा आपण आता भूत बंगल्याजवळ आलोय ए आई मला जायचंय ए, गप्प बसा. आत बाहेरून कोणीतरी आलेलं दिसतंय मावशी मुंबईचे लोक आलेत काय माझे बाबा सांगत होते मुंबईच्या लोकांनी भूताचा बंगला विकत घेतलाय आता त्या मुंबईच्या लोकांचं काही खरं नाही आता ते भूत त्यांच्या मानगुटीवर बसणार भूत म्हणे त्यांना पार गायब करणार त्यांचा गळा कापणार अरे तू माझाच गळा का कापला कसा गळा कापतात ते दाखवत होतो अरे शांत बसा कोणीही आवाज करायचा नाही
सांगायचंय? कुणीही काही बोलायचं नाही भूतखेताची नावं घ्यायची चुपचाप मांडी घालून बसायचं. काय म्हणाला? हे बघा पुन्हा सांगते, चुपचाप मांडी घालून बसाय. अरे 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 इथे नाही, आत गेल्यावर उठा उठा म्हणते ना. आई आम्ही तुझ्या हातचा सोडणार नाही आणि कोणत्याही गोष्टीला हात पण नाही लावणार. कोणत्याही गोष्टीला हात लावला तर जादू होते आणि पोरही गायब होतात. माझी आई सांगत होती या बंगला भूत आहेत, भूत. रात्रीचे भूत पोलिसच्या कानावर डान्स करतात. हे कोणतं गाणं असतं गं? भूताला मला ते गाणं आवडत नाही का? मला नाही माहित, माझी आई सांगत होती. माझा दादा सांगत होता बंगल्यातला भूत आंबा खातो आणि साल आमच्या छतावर फेकतो. माझे बाबा सांगत होते परवा भूत फणसाच्या झाडावर चढला होता. मग फणसाच्या आठवड्यात काही तुमच्या छतावर येऊन टाकले का काय? माझ्या ताईने तर बघितलं होतं की भूत कोकणाच्या झाडावर चढून चिक्कू खात होतं. त्या भूताला खाण्यापाण्यापलीकडे काही येत नाही काय? अजून काय काय करते ते भूत बंगल्यामध्ये? रात्रीचे भूत टीव्ही बघत असतात. भूत बाथरूम मध्ये पण जातात. मग त्यांना अंघोळ नको का करायला? आहे भूत अंघोळ करतात का गं? कोणती साबण लावत असतील? संतूर संतूर. वरती त्या साबण स्लो आहे क्या? त्वचा की रक्षा करता है पण. अरे आता गप्प बसता का? आम्हाला आवडेल. काही नाही म्हणून सक्षम. वय वय हे बघा तुम्ही आता तुमच्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. काय झालं? काय आहे का कोणी? काय? म्हणून सक्षम कोणी होतं का नाही? आता ही पोरं होतं कोणी? पोरं म्हणतात ना व, हाय कोणीतरी हे खोटं बोलतात का? नाही आतमध्ये कोणीच. नमस्कार, नवीन आलात वाटतं. हो नमस्कार नमस्कार. हा, होय. अगं हे हा. दीड माणसं दिसत आहेत. ए ही माणसं आहे ती भूताचा बंगला आहे, भूत असतील. काय गाव गावातली माणसं आहेत. गावातली आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार करते विकत म्हणजे घेतलाय माणसं का आहे. बंगला? हो आम्ही विकत घेतलाय बंगला. बापरे! रात्री सख्खे चाले. म्हणजे काय? काय हो झालं? ते टीव्हीवर प्रोग्राम पाहताना पोरं. अच्छा बघ चांगला ना, कार्य. गप्प बस, काही वेळ बोलू नको. बरं चांगला कार्य बघतात पोरं. चांगलं चांगलं अभ्यास वगैरे काय करत नाही. तुम्ही राहता कुठे? इथेच वरच्या वाडीत. वरची वाडी खाली आहे वाटतं. नाही वरच्या वाडीत. अच्छा वरची वाडी. अच्छा अच्छा वरच्या वाडी राहता. नमस्कार. आम्ही नमस्कार. मुंबईत आलोय प्रॉपर्टी विकत घेतोय. हा. अहो काय झालं ताई आम्ही सकाळपासून चहा सुद्धा प्यायलो नाही. होय ना. अहो, पत्ता शोधेपर्यंत वेळ लागला. हा. तुम्ही इथे चहा पाण्याची व्यवस्था कोण करेल का? मीच करते की. तुम्हाला चहा पाणी हवंय का? होय होय. सांगा मग, ऑर्डर प्रमाणे बनवून देईन. वा 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 वा. वा वा वा. चालेल. आम्हाला चहाच द्या. जेवणाचं काही नाही. जेवणासाठी आजी आहे. नाही जेवणाचं असू द्या त्यांना करू द्या जेवणाचं. मला जमणार नाही. आजी मेघाने सांगितलं तू जेवण करशील म्हणून. अव त्या मस्त बोलतील, म्या केलं पाहिजे ना. अरे मग बरं बरं, संध्याकाळचं जेवणाचं पण सांगा. बरं बरं नक्की नक्की. हा जेवणाचं बघा हा. मला जमणार नाही जेवण. हा. एवढा लांबचा प्रवास मावशी करून यांना- जेवण ओ पण तेवढं जाताना पैसे देऊन जा. हो देतो थांबा जरा. मावशी ए मुलांना चला ना. मावशी यांना थांबू दे ना, आम्ही खेळतो यांच्यासोबत. हा. नाही नाही रे, नको, नाही थांबणार ती. पुढे देवी खरं बोलतात. हा ए चला म्हणते ना तुम्हाला. अहो थांबू दे. आमच्या मुलं खेळतील थोडा वेळ. खेळते. हो हा. बरं, पैशाचं लक्षात ठेवा पण हा. हो 4 वेळा पैशाने बोलली. हा मग ते महत्वाचं आहे ना. हो कापा फणच नाही बरका फणच आहे. हा. या मुलांनो. ए, चला हाय. चला या, या, इकडे या. चला आतमध्ये. या. अरे आज चला. हाय, बसा. या. हा, खेळा आता. बसा 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 बसा. खेळण्यासाठी. अर्ध्या तिकडे बसा अर्ध्या तिकडे बसा. बसा बसा इथे बसा.
झालं बोला? आणि कोणी हात लावला तर? आणि कोणी हात लावला तर जादू होते, जादू. ए आणखीन काय केव्हा तरी बघल्या? रात्र झाली की भूत नाचत असतात त्या बंगल्यात. इलू, सांगू नको असं ठरलंय ना. गप्प बस. हा. मी कुठे बोलले? बंगल्यात रात्रीची भूत टीव्ही बघत असतात ते. लालू, बंगल्यात रात्रीचे भूत आंघोळ करतात हेही नाही सांगायचंय ना. हे थांबा 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 थांबा, आणखीन काय काय होतं बघल्या सांगा रे. आम्हाला माई. ए सगळं सांगितलं आणि म्हणतात आम्हाला काहीच माहित नाही. ए चला आपण भूताला शोधूया. साक्षात मस्करी करतोस? बाबा या सगळ्यांच्या अंधश्रद्धा आहेत. अच्छा असं होय. शाबास बेटा, भूत भीत काही नसतं. या सर्व अंधश्रद्धा आहे. आवाज बिवाजाला घाबरायचं नाही, हा, अजिबात घाबरायचं नाही, मी घाबरते. घाबरायचं नाही. नाही, नाही. मी घाबरतो, मी घाबरतो. अहो, या दरवाज्यातनं आवाज येतो. मागच्या दारातनं कोणतरी हाय. हे बघ सक्षम, कोण आहे? हे मला काय म्हणतात? दरवाजा घालून बंद असताना आतमध्ये कोण असेल? तोच विचार करतोय. आज कोण आहे? बाबा, ती आजी मगाशी काहीतरी सांगत होती. अरे तर त्या आजीवरती विश्वास ठेवू नका आणि आपल्या आजीवर तर अजिबात नाही. का? काय चाललंय मला कळत नाहीये. मला बी कळत नाही. अगं पण कोण आवाज करते? या भूताला म्हणा जरा थांबा की 5 मिनिट. अरे का आजी तू घाबरवू नकोस हं? नाही, मी नाही घाबरत. मी काय म्हणते आपण आपण मुंबईला जाऊया. कोण आवाज करतंय बघा? कोणातरी विचारा, गावातल्या लोकांना विचारा. काय हाय हा, काहीतरी गोंधळ झाला. बरोबर एक ना? मिनिट, एक मिनिट. थांबा, थांबा. दिसती पडत्या ती इकडनं थांबा ना, तिकडं. बाळांनो. अच्छा आपण सकाळी भेटलो होतो. हाय हाय. ए काय काय झालं? अहो काका, तुम्ही बंगला उघडलात. हो. आता लागली वाट. अहो काका आता तुमचं काही खरं नाही. तुम्ही बाहेर या. काय झालं का पण? भूत आले पळा. अहो, वाडीच्या माणसांनी म्हणे बंगल्याच्या मागे भूत पाहिलं. आजपर्यंत भूत फक्त रात्री दिसायचे, आज चक्क दिवसा. तुम्ही आज बंगल्याचा दरवाजा उघडलात ना म्हणून. बापरे, बंगल्याच्या मागून भूत खोलीत शिरलं की काय? काका, या बंगल्यात राहू नका. हा भूताचा बंगला आहे. या बंगल्यात जेवढे आले तेवढे सगळे पळून गेले. वय, या बंगल्यात एका आजोबाची आत्मा आहे. म्हणून हा बंगला कोणी विकत घेत नाही. गाडीच्या कोणी इथे येत नाही, उभा सुद्धा राहत नाही. अरे मित्रांनो काय बोलताय? आपण सगळे शाळेत जातो आणि हे शिकतो का? अरे पण सक्षम दरवाजा कोण वाजवत असेल? कोण वाजवत असेल? एवढा मोठा कुलूप आहे दरवाजाच्या. हा? आणि दरवाजा कोण आतो अरे वाजवतो? देवा, मला तर भ्या वाटत आहे. दरवाजा कोण वाजवित आहे? वाडीतल्या लोकांना सांगायला नको पडेल. नका, नका. रात्री वाडी येईल. कोणाला तरी विचारा. हो. विचारा कोणाला तरी. कोण आलंय बघा. भूत ए, आले सक्षम, तू काही काम कर. पळा. अरे बापरे, मालक, मालक, मालक. आता सगळी वाडी जमा होणार. एक काम करा ना, ते येतात त्यांना विचारा. कोण येत आहे? कोण काय आहे? झालं? ओ दादा, तुम्ही आले पावली परत जाऊ. काय झालं? हा बंगला भूताचा आहे. या बंगल्यात कोणाचा तरी आत्मा आहे. अरे देवा, हे उगाच बोला तुम्ही या म्हातारी समोर. दरवाजा उघडू नका. हो ताई, आम्हाला कळतं हो, आम्हाला कळतं. समजलं? हो बाबा, नको हा भूताचा बंगला. मला नाही आवडलं इथे. आजीसारखी घाबरतीस ना? नाही नाही नाही. डरपोक आहेस तू. हा, चला अरे चला. आपण कोणत्या शतकात राहतो? भूतभीत काही नसतं. हे दाखवतो या. चला, चला. या, 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 चला, या, या, या. चला. हे बघ, या. या कोणीतरी भूत आहे ना? अरे देवा, हे बघा. हे या बघा. काय म्हणते? या काय म्हणते? मला भ्या वाटत आहे. आपण मुंबईला जाऊया. चला चला चला. चला लवकर. चला चला. डोकं फिरलंय तुमचं. माझं नाही, तुमचं डोकं फिरलं. माझं? हा.
पोरावानी. मला यायचं नाहीये. हा? मी येणार नाही. आम्ही एकटा इथे बसणार असा. हा, आम्ही जातो. बसा बसा असेल. हा, चला चला आपण जाऊया. चला 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 आम्ही निघतोय. येताव काय? विचार ना. विचार बाबा येत आहे का? प्लीज येतो. तुमच्यामुळे सगळं. मी चांगल्यासाठी सांगत आहे. निघा मुंबईला. हा, चला मुंबईला. सगळ्या बॅगा घेऊन आलो होतो. आणि नळाखाली बाटली लावा पाणी भरून मला. नाहीतर काय. चला चला मुंबईला जाऊया. मुंबईला जाऊया. आजी हा? मुंबईला जायचं. जायचं ना. हो. वैलायचा. पण कोणीत कोण आहे ते बघायचं. नको नको. हा, नाही, कोणीत कोण नाही, आहे. नाही, ए, हा बंगला माझा आहे. कोणीही तो घेऊ शकणार नाही. आला तसेच जाऊ द्या. नाहीतर मी तुम्हाला जगू देणार नाही. नाही. मेघा खोटी बातमी आहे. कोणी सांगितली? कोणी सांगितलं? अगं खोटीत काही नसतं ग. अगं कोणी अच्छा, ती आजी वेडी आहे. हा मी रेडी आहे. एक नंबरची खडूस आहे. हा एक नंबरची खडूस आहे. अगं काय ती बाई आल्यापासून बोलते माहिती आहे? काय झालं? हवं हा? मी काय म्हणते? मुंबईला जाऊया. ऐकलंस? एकच वाक्य. अगं ह्या गावात खालची वाडी वरची वाडी आहे. म्हणजे वरची वाडी आहे ना ती खाली आहे हा आणि खालची वाडी आहे ना वर आहे. वर आहे. हा. त्या दोन्ही वाडीची माणसं एकच वाक्य म्हणताय. कोणता? मी काय म्हणते? मुंबईला जाऊया. ऐकलंस? हा वाडीचा आवाज ऐकलंस? हा हा त्या म्हातारीला पहिलं हाकलून दे. हा एकच वाक्य आहे आपलं. मी काय म्हणते? ऐकलंस? अगं मेघा ती काय बोलत आहे? मेघा रॉंग नंबर. रांग नंबर आहे. असं एवढं? हो, त्या म्हातारीचा फोन आला होता. होय का? ती म्हातारी कोणती? ती ती कोण? माझा बंगला झोपाळा. ती म्हातारी. ती म्हातारी मला फोन करते. हा हो. कसं काय? ती म्हणते हॅलो. म्हणजे तिला बोलता येतं? चांगलं बोलते ती. बरं, शिकलेली आहे. चहा पाहिजे. चहा कोणी गेला? म्या केला. आणि ती मावशी मावशी गेले बाजाराला. त्याने चहा नाही आणला. नाही. फसवलं. नाही हो काम आहे. वा वा गवती चहा. काय वास येतोय. खरंच हा. छान आहे छान आहे. अरे वा. चहा बी पितोय समोरनं आवाज येतोय. हा आवाज ऐकायचा? आता भूत आहे. ए! बघा भूताने हाय केलं. तो भूतांचा आवाज नाहीये. भूतांचाच आहे. भूतांचा आहे. बघूया. एका भूताचा नाही बरीच भूत आहेत. त्या सगळ्यांचा तो आई आवाज. बोलू नकोस हं? हा, नाही आहे ना. आजी चल. चहा एक नंबर केलायस तू. एक नंबर. असते बा. हे बघा घड्याळ पडलं. आता आणि फुटलं पण. आता काय करायचं? भूत आहे या घरात. भूत आहे या घरात. भूत आहे या घरात. भूत आहे. बघ ते घड्याळ कसं हल्लं? ते हल्लं कुठं? हलून पडलं खाली. कसं? भूत आहे या घरात. भूत आहे या घरात. भूत आहे. नाही गं. अगं खिळा लूज झाला. हा?
कुठलं गड्याशी अच्छा. काय हे नका नका आपण मुंबईला जाऊया. ए काय खेळ 25 वेळा झालेलं आहे. हा ना, काय करायचं जायचं तर आहे. वाक्य पुन्हा पुन्हा बोलायचं नाही. मग काय करायचं? भूत आहे भूत आहे भूत आहे. हे घे. भूत आहे. हे बघा भूत आहे. हे बघा असं शिरतंय अंगामध्ये हळूहळू. हे बघा हे बघा हे बघ असं आहे. हे सोडत नाही भूत एकदा. हे बघा आहे का नाही? अरे काय काय करायचं सांगा आता मी. आहे का नाही भूत मला? नाहीये. नाहीये. भूत आहे भूत आहे भूत आहे. नाही ते. आल्यापासून ऐकतोय मी. इथे भूत आहे तिथे भूत आहे. अरे झोपाळा हल्ला मुंबईला जाऊया. वारा आला मुंबईला जाऊया. टेबल हल्ला मुंबईला जाऊया. गाडी आली मुंबईला जाऊया. मोठी गाडी गेली मुंबईला जाऊया. हे गेलं मुंबईला जाऊया. ते गेलं मुंबईला जाऊया. वय वय वय. नशीब हे तुळशी वृंदावन आणि ही कुंडी जागच्या जागी आहे. अरे देवा! नका, नका. आता एवढं भूत आहे बघा त्या घरामध्ये. आपण पाहायला नको. मला भीती वाटती. मी काय म्हणते आपण मुंबईला जाऊया. चला ए, चला जाऊया. करू दे सर. का? हे ती कुंडी कशी आणली? काय माहिती मला. नका हात नका लावू. थांब 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 थांब. हात नका लावू. ए, कुणी आहे का बघतो. हात लावू नका. अगं बघू ते मला. बघू नका बघू नका. शांत बस. नाही बघितलं की अंगात येणार तुमच्या. इथे बघितलं की तुमच्या अंगात येणार. माझ्या अंगात नाही येणार. कारण भूत आहे लक्षात ठेवा. ते काय ते शिरतं अंगामध्ये. आजी बघू दे. ना असं नाही नाही हात लावता नको नको. अरे कशाला पाहिजे आपल्याला. नका नको आता नको. आधीच तुम्हाला किती त्रास होतो. आजी कशाला पाहिजे नका आपल्याला. अगं मला खाली वाकू दे. कशाला कुठे आहे? कोणी आहे का? काय नाही आहे कोणी? गेलं निघून ते. बाहेर गेलं. गेलं निघून. बाहेर निघेल. बस चला चहा द्या मला. चहा पाहिजे. हो चहा पाहिजे. चला. चला चला चहा. भूत आहे भूत आहे भूत भूत आहे, आहे. भूत आहे. चल चल लवकर, चल लवकर. आजी, आजी, तुला काय झालं? मला जोराची लागली आहे. हे त्यांना बरे शो होता तुला. मी जास्त चालली ना तर सो लागली. जास्त धावल्यानंतर 2 नंबरला जातेस का गं? आता मग मी कुठे जाऊ? मग मी एकदा बाथरूम मध्ये जा. नको नको मला नाही करायची सो. मग आता इथे शांत बस. आम्हाला पळू दे. आपण दुसरा खेळ खेळूया का? चला चला मी सुरुवात करते. चल सर्कलमध्ये बस. मामाचं पत्र हरवलं. ते आम्हाला कळलं. मामाचं पत्र हरवलं. ते आम्हाला कळलं. काय रे, काय झालं? अहो मी भूत बंगल्याचं अकाउंट ओपन केलं होतं इंस्टाग्रामवर. किती लाईक मिळाले ते पहा. एक कानफड बाजू. पण बाबा सोशल मीडियावरती तू लहान मुलांनी राहायचं हे लहान मुलांचं काम नाहीये. काय झालं बोल. पण बाबा या सर्व माध्यमातून ही सर्व अंधश्रद्धा आहे हे सर्वांना पटवून देणार आहे. हो हे मात्र अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवायचं तू सुद्धा आणि तुझ्या मित्रांना सांग. भूत बीत काही नसतं. सर्व खोटं आहे. सर्व झूट आहे. आणि ह्या पोरांवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. हा काय रे मुलांनो मामाचं वगैरे हरवलं खेळता. बघ मनू सक्षम 2 दिवस आपण कोकणात आलो. कोकणची पार्श्वभूमी गावचे खेळ बघायला मिळतात.
विटीदांडू, लगोरी, हुतुतू हे खेळ आजकाल खेळले पाहिजेत. गावच्या मुलांनी परंपरा सोडली नाही बघ. तुझ्या मोबाईलवर जगातले सगळे खेळ आले, पण आमचं मामाचं पत्र मात्र तिथून हरवला. त्या ऍपवर काही दिसला नाही, हो की नाही? कोणता तरी IT मधला इंजिनियर यायला पाहिजे आणि मामाचं पत्र हरवलं तर ऍपवर कसा दिसेल ती गंमत सारा जगाला दाखवता आली पाहिजे. काय बोला म्हणू काय मग अशी बोर झाला म्हणून? बाबा मला बोर झालंय. इथे टीव्ही सुद्धा नाहीये. TV नाही? अगं आहे ना या खोलीत. तो भूतकाळी बंद करून ठेवलाय. सुरू करायचंय का तुम्हाला? चला चला. हा बघायचं? हे मुलांनो उठा सगळे. या सगळे चला लाईन मध्ये मला तुमच्याशी बोलायची आहे. परीक्षा घ्यायची आहे. घेऊ का परीक्षा? मी मगाशी ऐकलं तुम्ही गेटवर तुमच्या मावशीशी बोलताना बोलला भूत बाथरूम मध्ये काहीतरी करतो. भूत बाथरूम मध्ये काय करतं रे? नवीन इतिहास शिकायला मिळाला. बाथरूम मध्ये भूत आंघोळ करतो. कोणता साबण लावतं? संतूर साबण लावतो. आणि डोक्याला शॅम्पू बिंपू लावतं का? आणि काय मग अशी बोलत भूत गाण्यावरती डान्स करतात, बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतात. हे तुम्ही कधी बघितलंय भूताला डान्स करताना? बघितलंय? नाचून दाखवा. भूतांचा डान्स कळलं मला. बरं हे इकडे तुझे बाबा काय करतात? काय नाही. शेतीविद्या आहे की नाही? शेतीविद्या आहे ना? चला टीव्ही बघायचं. चला या सगळे या टीव्ही बघायचं आहे. कोणत्याही वस्तूला हात लावायचा सक्षम. मुलांना हात मध्ये बंद कर, बाहेर ये. आजी काय झालं? वाजला किती? काय माहिती मला आता. अरे सक्षम म्हणू. काय कळतच नाही. सक्षम म्हणू. अगं आजी हा. तुला सांगायचंय काय? शेजारच्या बंगल्यामध्ये ना हा. साहस शिबिराचा ग्रुप आलाय. असं हा त्याला आजची रात्र आपल्या बंगल्यात राहायचंय. असं. अगं त्यांना भूत बघायचंय. अरे देवा. या गावाला सांगितलं हा. भीती घालवायची आहे भूतकर बंगल्याचा. असं. मग म्हटलं आजचा दिवस या आमच्या सोबत. मग आता आजचा दिवस आपण एकत्र राहायचंय. अरे देवा. असू दे ना तेवढी सोबत होईल ना. हा. काय रे? हे तुम्ही छान केलं बाबा. त्या ग्रुप मधून मलाही काहीतरी शिकायला मिळेल. शाबास. पण मला कळत नाही त्यांनी वेळ दिली होती. तो ग्रुप आहे कुठे? आलं नाही का अजून? कोण आले आलं? आले वाटतं. नमस्कार कसे आहात तुम्ही? नमस्कार. मला आम्ही फोन केला होता तुम्हीच ना? हो. अच्छा तो लेडी मॅडम कोण होत्या? मला नाही माहित. मॅडमनी फोन केला होता म्हणून परवानगी दिली मी. हो माझ्या मावस बहीण आहे माझी. त्यांची कोण नातेवाईक होती. मग ते सुट्टीवर गेले असते. अच्छा मुलं कुठे आहेत? हे काय मागे? कुठे आहेत? आता आलीस ते. बघा गायब केलं भूताने. मुलं इकडे आलो. बसा आराम करा. बाहेर बसताय? बसू द्या वाऱ्यावर बस. बाहेर बसते. काय रे मुलांनो आज काय एकदम शांतता? काय मजा केली सांगा. काय केलं? काका मस्त धमाल आली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झाडावर चढली. झाडावर चढून आंबे तोडायला, झाडावरच खायला किती मजा आली म्हणून सांगू. अगं आपण झाडावरच चढणे काय, साधं झाडाखाली उभं राहायला मुंबईला मिळत नाही. पण सॉलिड धमाल
तिथे बोला हो काकू मी बाबा गेटच्या बाहेर बघा बोल अहो आजी एक वेळ आम्ही गावरू पण हे म्हणजे काम आहे ए डेंजर काय बोलतोय धाडसी बोल धाडसी आणि यांच्या मॉडर्न युगात आपण राहतोय घाबरायचं कशाला आज तर आमच्या रात्री जंगल फिरायचा प्लॅन आहे पण ते कॅन्सल झाले ना सर पण का कॅन्सल थांबा सांगतो आजची रात्र आपण या बंगल्यात थांबणार आहोत येस मगाशी सांगितलं होतं ना तोच हा बंगला आहे काय भूताचा बंगला हा आहे ग्रेट या बंगल्यात चमत्कार होतात येता हलवता झोपा हलतोय खोल्यांचे दरवाजे आतकडे नसतानाच असतात रात्री वेगवेगळे आवाज येतात मग इथे राहिल्यास संमेलनात आजी हा ऐकलंस का हे काय म्हणतात काय बोलला सांग बरं काहीतरी ये मला पहिल्यांदा ऐकवायला हाय हे काय बोलतोस तू काय म्हणतात इतकं छान बोलतोय हे म्हणा पुन्हा एकदा काय बोलले ए बाबा नो पुन्हा एकदा म्हणा असंच म्हणतात हाय अरे काय म्हणतात काय आजी आहेस तू काय तू झालं ऐकायला येत नाही का नाही ना त्या गावाकडे बसणार तू बहिरी गेले बहिरी मुंबईला जाऊया आजी आजचा दिवस खाऊ दे ग सुखाचं खाऊ दे सुखाची भाकरी खाऊ दे हा, हा, हा. पण मुंबईला गेल्यावर खाऊया ए ऐका ना सर्व माहिती असून सुद्धा तुम्हाला भीती नाही वाटत आहो आजी आजी आहो त्यामुळे आजी बाजूला काय अहो त्यांच्या मनात असतील आजी 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 आता म्हणतात ओ सर काय शिकवता तुम्ही मला आजोबा म्हणा बोला बोला अहो अहो आजी उद्भिदके नसता संक्रांत शब्द आहेत शाबास अंधश्रद्धा आहे, आहे बरोबर. पण कळेल तुम्हाला कळेल कळेल तुम्हाला पण तुम्हाला कोणाला दिसलं का आम्हाला काही दिसलं नाही पण ही आजी आहे ना ती फसवते नाही या ती घाबरवते मला आवाज ऐकू येत्यात आज पाहूया का सर हा, बघूया आज पाहूया भूताला भेटूया पण तुमचे मुलं कुठं दिसत नाहीत आमची मुलं आतमध्ये आहेत. सक्षम म्हणून या बाहेर या बाहेर या पाहुणे आले की बाहेर येत असतं या बाहेर हे बघा हे आमचे दोन एक कन्यारत्न एक पुत्ररत्न पुत्र आगाव आहे मुलांना उद्या पाठवा आमच्या बरोबर उद्याचा प्लॅन विहिरीत पोहणे हा आहे वा तुम्हाला पवता येतं का पोहता येतं तुम्हाला येतं 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 पवणार आहेत ना हो हो पवता येतं का दोरी बांधावी लागेल गटांगळे आतमध्ये खाल्ले म्हणजे कसं ए ते त्याची तब्येत बघा थांबा थांबा आचरा 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 खाली जा. आचरा 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 खाली जा. जा तिकडे. काही होणार नाही जा तिकडे. आजी घे जा. आजी बघा आजी उभी आहे ना काय झालं अगं काहीतरी झालंय काय म्हणतायत त्या काही काय झालं सांगा मला काय झालं तुमच्या मागे भूत लागली काय भुताचं झाडच आहे मी आहे सर थांबा कोणी घाबरू नका शांत मुलाला घेऊन राहा ती मुलं घाबरली बघा मुलं घाबरले मुलांसाठी मागे सारखा खाली बघायला मागे सारखा हे पहा घाबरायचं नाही तुम्ही साहस शिबिरातली पोरं ना आणि भूताला घाबरता अरे भूत तुम्हाला घाबरलं पाहिजे बघ मावशी तुम्ही पण चहाचा नाही पत्ता आणि भूत आले भूत आले भूत आले. मग तुम्ही नका जाऊ तिकडं का नाही भूत असली म्हणजे आपण काय करायचं मग? मी नाही भूताला घाबरत आपण नकाच जाऊ ना भूत समोर आलं ना कमरेत लाट घालून आणि द्यायचं ते नंतर दोन चार कान परत वाजवी ते नंतर समोर आल्यावर अरे भूतानो हिम्मत असेल तर या या या. हा बघा, अहो, खरं झालं. ते बघा, खरं झालं. बाय, बाय. हे बघा, तिकडे बघा. तसं काय मी शांत व्हा शांत व्हा आधी ऐकूया त्यांचं म्हणणं ऐकूया
शांत बस गो. चालतं बायकून, चला. नाहीतर आम्ही तुम्हाला खाणार. पुढे काय बोलते ते? अरे काय चाललंय आजी? ते गाणं विचारा. आता तू का मध्ये मध्ये बोलतेस? ते बोलते म्हणून ते भूत आहे ना? भूताला बेअक्कल आहे. अरे ती माझ्या भाताला काय सांगू मी? चल बोला काहीतरी चल. हे बघा आम्ही तुमचं काय केलंय. गप्पस रे, कोण आहेस रे तू? हे आमचे सर आहे. यांना बोलता येत नाही? सर, म्हणा ना काहीतरी, कोण आहेत हे? आम्ही या बंगल्यातले भूत आहोत. एवढं शिकविलंय त्यानं. या बंगल्यातून निघून जा, नाहीतर आम्ही तुमच्या मानगुटीवर बसू. हे नको रे, मुंबईची पोरं आहेत ती. नको ना, मुंबईची पोरं आहेत हो. ती. तुमचं काय असेल तर सांगा काय पाहिजे. तुमचं कोंबडं बोकड काय असेल ना ते सांगा, समजा देऊ थांबा आम्ही. थांबा थांबा थांबा. काय 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 पाहिजे तुम्हाला? आम्हाला एक नारळ हवंय. एक नारळ ना? देऊ 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 देव, देऊ. देव, देव. 2 शेंड्यांचं. अरे देवा, आता 2 शेंडीचा नारळ कुठून आणायचा? मान टाकून द्या. हे 2 शेंड्या आणि मान नारळ. ए, देऊ 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 देऊ. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला एक कोंबडा हवाय. एक कोंबडा. देऊ 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 देऊ. एक पायाचा. एक पायाचा कोंबडा. आता एका पायाचं तुमचं करायचं काय काय? करत? ए, यायला तर पाहिजे. आजी गप्प बस. देऊ 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 देऊ. आम्हाला एक बोकड हवंय. एक बोकड. देऊ देऊ देऊ. 2 पायाचं. आजी 2 पायाचा बोकड. जावा तिकडं. जाऊ. ए! काय बोलतेस तू? 2 पायाचा बोकड नवं. ते जा ना तिकडं. कोण? तुम्ही गप्प बस. ताई ताई एवढं सर्व ताई आमचा जीव वाचवा ना. गावात काही मिळतं का बघा ना. हो, आम्ही मुंबईचे लोक आहोत, गरीब बिचारे आहोत. झालं. बघते मी ना, वाडीतल्या लोकांना विचारते, सांगा, सांगा, सांगते. सांगा. काय? थांबा. हा? मास्तरला मास्तुल्या? अरे मास्तरला मास्तुल्या? वा, मग काकाला काय बोलणार? कस्तुऱ्या. काहीतरी करा, आम्हाला खूप भीती वाटते. प्लीज आमच्याजवळ येऊ नका. प्लीज आमच्याजवळ येऊ नका. प्लीज आमच्याजवळ येऊ नका. ही स्वतः जवळ जाते आणि म्हणते जवळ येऊ नका. हा. तुम्ही आमच्या बंगल्यात आला ते चालतंय. आम्ही 6 शिबिराला आलोय. 3 दिवसांनी जाणार आहोत. शाबास. कसं वाटतं? आम्हाला जाम भीती वाटते. चला रे, घेऊन जाऊया यांना. प्लीज आम्हाला जाऊ द्या. हो ना, जाऊ द्या. आता वाजले की 12. काय बोलले? वाजले की 12 जाऊ द्या ना घरी. आम्हाला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. त्यांनी शिडूमा बघितलेला दिसतोय. आम्हाला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12. काय बोलताय? नाही रसिक आहेत बघा. सिनेमा बघतात. मुलांच्या जवळ जाऊ नका. अहो, हे माझे पहिलेच शिबिर आहे. साहस शिकताय? काय काय शिकलात जरा सांगा आम्हाला. काहीतरी करून दाखवा. तुम्ही मुंबईचे मुलं आहात ना? मुंबईचा नाच करून दाखवा. मुलींनो, नाचा. नाचा. आम्ही नाचायचं आणि तुम्ही काय करायचं? मुलांनो, घाबरू नका, नाचून दाखवा. तू शाळेचा मास्तर आहेस ना, तू पण नाच. मला नाही येत नसता. आता खाऊ तुला. सर या तुम्ही पण या नाचूया, नाहीतर ही भूतं आपल्या मानगुटीवर बसतील. हा. चला नाचा लवकर. ही भूतं असली कसली काही करायला सांगतात. अरे आता करायचं काय? काही कळत नाही मला. अहो सर, अहो तुम्ही तुमची मुलांना नाचायला सांगा ना. त्याची इच्छा आहे ना. अहो ते कोंबडं बकरं मिळणार नाही. एक पायाचा कोंबडा 2 पायाचा बोकड मिळणार नाही. आपला जीव घेतील. अहो नाचून दाखवा. त्याची इच्छा आहे तर काय करतात? हा? तुम्ही हवरलाय का? त्याला काही सुचत नाही. अहो 6 शिबिराचे सर आहेत ते. म्हणूनच काही सुचत नाही त्याला. काय देवा. आणि म्हणे 6 शिबिर घेऊन आले. अतिशय घाबरलेले आहेत. ते माझ्याकडे या. तुम्ही घाबरलाय का? हा? होय म्हणत नाही, नाही म्हणत. मोठ्या तो वासा पण येत. खूप घाबरलोय. बोलताना भीती वाटते मला. अहो मुलाला काय शिकवतात तुम्ही? तुम्ही लडके सर निघाला तर
त्यांना नाचू दाखवा. हा ती पांढऱ्या तोंडाची काळी भूत आहेत ना, त्याला नाच दाखवा. नाचा 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 ते दाखवी. नाचा नाचा. चल, चल. काय ते? तुम्ही नाचा असं काय वरती करा. हा? एक पायवर, दोन पायवर आणि आपल्याची. पडलं खाली तर काय करायचं? ए, म्युझिक लावा ना, म्युझिक लावा. म्युझिक म्युझिक लावा. हा हा. शाबास. काजी. मुलाच्या जवळ जाऊ नका. थांबा थांबा. मुलानं विचारा, मुलानं कोण आहात तुम्ही? मुलांना सांगून द्या. अरे याला विचारता त्याला विचारा. ए, कोण आहे तुम्ही? म्हणजे आम्ही भूत नाही, वाडीतलेच मुलं आहोत. हे संत्या, बाळ्या, राम्या आणि राणी, तूही पाहिलं सर्वांनी? हो, म्हटलं. मला बघायचं होतं की कोणाचा विश्वास बसतोय ते. सर, तुमचं नाटकात मी सुद्धा सहभागी होतो, लक्षात ठेवा. हे विसरू नका, हो की नाही? म्हणून आपण दोघांनी छान ऍक्टिंग केली आणि लोकांना घाबरवलं. सॉरी सर बोला, सॉरी सर, माफी मागा. आणि थोडा वेळ का होईना विश्वास ठेव ना. हो बाबा, माझा पण विश्वास नव्हता आजपर्यंत. बाबा, आपण जाऊया ना मुंबईला. ही आजीची झेरॉक्स कॉपी आहे. हो, आल्या आजी, प्रश्न तुम्ही खरंच जाणे मुंबईला. हा बंगला विकत घेऊ नका. तुम्हाला हवाय का? देऊ देऊ. नको आम्हाला भूत बंगला. या कबूतराला शांत बसा. चहाचा कप नाही आणून दिला या बाईने. आपण एक काम करूया, आजची रात्र इथेच थांबूया. आम्ही सर्व इथेच थांबणार. अवा. अरे आपलं तसंच ठरलंय. आजची रात्र टोळी झोपायचं. सर्व जागी राहायचे. हो ना सर. हे बघा, ते भूत कोण आहे ते गावासमोर आपण उभं करायचं वय. आणि त्याला बेदम मारायचं. वय. कोण आहे ते भूत बघूया, त्याला पकडूया. हे मुलांनो, तुम्ही सुद्धा आजचा दिवस रात्र आमच्याबरोबर राहू द्या. मावशी, परवानगी द्या आम्हाला. आजची रात्र प्लीज, नाही म्हणू नका. आणि आम्हाला ना सगळ्या जेवणाची ऑर्डर तुम्ही घ्या आमची. हा मी हे जेवणाचं बघते, हो, पण चहा सारखे करू नका. पण पैशाचं लक्षात ठेवा. हे आता एक काम करूया, आपण सगळ्यांनी जागा राहायचंय. आज ते भूत कोण आहे ते गावासमोर उभं करायचंय. जागते रहो. मेरे भरोसे मत रहो. आजी, हे काय? हे म्हणजे तुम्ही म्हणालात ना. अर्धी ही मुलं तू सांभाळायची आहेस. या. मी आणि अर्धी मुलं मी. हे बघ, भूत समोर आलं की पहिला मला आवाज दे. हा. रात्री आवाज म्हणजे हाक मारायचा. हाक मारायची. चालेल? मला चालेल. चला, मुलाला घेऊन जा. काय सर्व आपल्याला घेऊन या गं, बस. चला, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. मालक, हा? सर, आमच्या मालकांबरोबर जावा. रडत्यात ना. तू काय करतेस? ते रडत्यात ना. हे चला, म्हणतो सक्षम, आज जा तुम्ही. सर, मला वाटतं या बंगल्याचा इतिहास वाडीमध्ये काही माहिती मिळते का बघूया. मलाही तेच वाटतंय, आपण जाऊया. पण तुम्हाला काय माहिती मिळाली का? नाही आता. मग तुम्ही असं डेअरिंग कसं केलं की ह्या बंगल्यात आजची रात्र राहूया? म्हणजे तुमच्या मनात विचार कधी आला? ते तर आहे. मला ऐकायला आवडेल तुमच्याकडे. ना ते वाक्य काय तुमचं? या. देवा. ऐका कुठं भूत? या, या.
अच्छा मनू आहेस तू मागे घ्यायला पुढे कधी गेलेस लाईन मध्ये सावकाश सर भूत तिथे गेले पकडा म्हटलं की पकडायचा मला नाही भूता सावकाश सावकाश या बाजूला गेलं का बघावा अहो सर भूत टाळ्या वाजवतील आपण घाबरायचं अच्छा एक भूत दिसत नाहीये 250 भूत दिसत आहेत भूत टाळ्या वाजवतील घाबरायचं आपण सक्षम तू काय घाबरतोयस अजिबात घाबर माझ्याकडे बघ मी घाबरलोय भूत टाळ्या वाजवतील घाबरायचं नाही वाजवतात त्याला भूत हा 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 असं म्हणतील आपण हो हो आता बस रात्रीची 12 वाजवतील भूत 12 वाजता जागी असतात ना आणि अमावस्या घाबरायचं भूत टाळ्या वाजवतील घाबरायचं नाही चल लवकर गावातच नाही कुठं मी यायला कोणा चोपते रातभर जागून काय करायचं अरे देवा इथं आहे अरे देवा मला तुम्ही वय मला म्हणलं होतं बाहेर यायचं नाही तू मला काय म्हणलंस मला काय माहिती मला वाटलं भूत आहे अरे ते तुम्हाला म्हटलं बाहेर यायचं नाही असं लागला आजी आता ती मुलं सांभाळते तू इकडची तिकडे कशी गेलीस इकडची तिकडे कशी गेलीस तिकडेच होते मी पहिल्यापासून आता इथे सांगितलं जायला तुला आता मगाशी होते भूत आहे ना तिकडे जावं लागतंय अरे बापरे आजी लक्ष दे लक्ष दे वय वय हा बंगला माझा आहे आता मी तुम्हाला मारणार मी या बंगल्याचा मालक आहे कोणीही हा बंगला घेऊ शकणार नाही निघून जा कुठून आवाज आला कोणीच नाहीये तू बघ तू मरणार आहेस. ए पांढऱ्या तोंडाच्या काळ्या होता मी सगळ्यांना बोलवतो. काम सांगतो आजी मुलाला घेऊन ये. सगळ्या बाजूने घेरलंय तुला. ए मागे सांगा मागे सांगा सगळे. ए मागे सांगा वरता वरता वरता. सगळ्या बाजूने घेरलंय तुम्हाला. ए मुली मागे चला पटकन पळून जाईल भूत. हे बघ सगळ्या बाजूने घेरलंय तुला. तुला आता कोणीच वाचवू शकणार नाही. कोण आहे सांग तू कोण आहे. हा बंगला माझा आहे. मारू मारू
12 वाजले. ए हा बंगला माझा आहे बोल. हा बंगला माझा आहे. ए ए आजी हा, साहेब काय झालं? माझा हे बंगला काय आहे. ते 5,000 रुपये ऍडव्हान्स केलाय. काय कशात? मी परवा 5,000 रुपये ऍडव्हान्स केलाय. ऍडव्हान्स कसं केलंय? गुगलूवर. अरे गुगलवर नाही. हा, मग कशावर? अगं फोन तू म्हणतोय. अगं फोन पे काय? फोन जाऊ दे बोलते. ए 5,000 रुपये ऍडव्हान्स केलाय. हा? माझा बंगला आहे. माझा बंगला आहे. छाती बनवून सांगतोय माझा बंगला आहे. ए चालू कर गाडी. डोकं फोडून तुझं. हा. शांत उभा राहायचे. तू पळून जाऊ शकत नाही. हा. कारण आम्ही माझा बंगला आहे. सगळ्या मुलांनी घेरलंय तुला. ए मुलांनो आपलं प्लॅन ठरलंय तसं बोला रे. हा, कसं बोला? कल्पना बोला. कल्पना माझ्याकडे एक कल्पना पुढे आहे. पुढे बोल. भूतांना आपली दाखवली की भूतावर पळून जातं असं लोक म्हणतात. अग्नी ए फ्रेंड्स अजून माचीस घेऊन या. माचीस. मावशी तुम्ही बाजूला पळ. रिया जातो किचनमध्ये पळ. आम्ही याला इथे थांबवतो. जा म्हणजे पळ लवकर. प्लॅन मध्ये दिया माझी सांगणार असं म्हटलं. दिया यायची. जा. दिया तू प्लॅन मध्ये दिसणार. वाची सुरू आहे इथे इथे वाची. वाची ए तुम्ही बाजूला लोकांना घेऊन या. शाबाश. मी बोलवतो. अगं लवकर बोलो. ए कराय का? भूतकाळाच्या बंगल्यामध्ये भूताला बघायला या सारखं. ए पोरी ए, तिकडे जा. अगं वरच्या वाडी. गेली. ए, तू निघून जाय बंगल्यातून नाही तर तुला काही खरं नाही. शाबाश. वाडीतले लोक येणार. ए हा. गेल्या. वाडीतल्या लोक. वाडीतले लोक येणार आणि आणि गाडीतले लोक येणार आणि तुला बाटलीत बंद करणार. अरे पण एवढा मोठा भूत बाटलीत कसं राहणार? अरे माद्री बाबा बरोबर सेटिंग करतो. दिया तू आण लवकर. ही दिया माची सांगायला गेले की आईस्क्रीम हा, बोलला. ए माचीस दिया माचीस ये. आली का? ए पुढे बस. दिया ये माझी हा. माझी इकडे. माझी हा, इकडे टाक. इकडे. ए याला हात लाव. ए, मोरं यायचं नाही, गाठी घाली सोडणार. असं काय? थांबा, आली. काय इतकं बेलं? हा? हे घे. कोणत्या महिन्यात जन्माला आली? पुढे बस. जळशील हा. पेटशील. आता तू मरणार. शाबास. तू जळणार. त्याच्या आधी सांग तू मरणार. कोण आहेस. 1 2 मी भूत नाही. भेटू. मी बाजी सावंत. माझी सावंत. आजी ए, सांगतो बा. माझी सावंत. माझ्या भावतानाचा बंगला हाय. चला चालते व समजानी. काय हा प्रकार आहे बाजीराव? सांगतो. ही माझी आई. या बंगल्यात माझा जन्म झाला. याच खोलीत. हा बंगला आमचा होता. बाबांनी भूतकरांकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज फेडू शकले नाहीत म्हणून बाबांना फसवून कागदपत्रांवर खोटं सह्या करून तो हडप केला. काही कर्ज सुद्धा मी फेडलं. तुमचं उरलेलं कर्ज सुद्धा मी फेडेन. पण हा बंगला दुसरे कोणाला विकू नका. आमच्या नावावर करायला ते तयार नाहीत म्हणून नाईलाजाने मी हे नाटक केलं. कोणी हा बंगला विकत घेऊ नये म्हणून मला माफ करा. बाजी वाडीतल्या लोकांकडून समजलं होतच. सर आम्ही दिलो होतो मगाशी तेव्हाच. पण तुझ्या तोडून ऐकायचं होतं आम्हाला. बाजी तुझ्या तोडून ऐकायचं होतं. बाबा हे बघा या भूत बंगल्याला इंस्टाग्रामवर
अनेकांची इच्छा आहे पत्ता विचारतायत आणि हे सुद्धा अपलोड कर या बंगल्याचा इतिहास सर्व जगाला खरं काय ते कळू दे मी सर्व शूटिंग केली आहे पण बाजी काका तुम्ही पोलिसांची मदत घ्यायची ना आम्हाला समजांना बी हा इतिहास माहिती आहे पण गरीबाचं कोण ऐकणार गरिबांचं कोण ऐकणार थांबा थांबा एक मला फोन द्या कोणीतरी फोन द्या पटकन माझा साक्ष माझा फोन कुठे तुझा फोन चालू आहे माझ्या फोनला नेटवर्क मिळत नाही बघा वाजता असले फोन घेत जाऊ नका आता नेटवर्क नाही याची हा सक्षमला नेटवर्क छान आहे येस हॅलो हा मिस्टर भुतकर बोलताय का हा मीच बोलतोय ऍडव्होकेट मोहन पवार हो तुमच्याच प्रॉपर्टी मधून हे बघा ही प्रॉपर्टी या बंगला हे तुम्ही खोट्या सह्या घेऊन मला फसवू पाहताय ही जागा त्या बाजी सावंत आणि त्याच्या म्हाताऱ्या आईची आहे सर्व प्रकार समजलाय मला बऱ्या बोलानं त्यांची प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात द्या नाहीतर गाठ माझ्याशी आहे भूतकाळ फोन ठेवा आणि फोन ठेवा फोन ठेवा बसा बसा त्रास देऊ नका बसा साहेब धन्यवाद खरंच आज तुमच्यामुळे मला माझा बंगला परत मिळाला अहो बाजी अहो खोटं कधी लपत नसतं तेव्हा लक्षात ठेवा नेहमी खरे बोलावे कधी कोणाची फसवणूक करायची अरे असं तोंडाला मास्क लावून कोणी भूत होईल का असा तोंडाला मास्क लावून कोणी भूत होईल का आजी आजी बाजी कुठे गेले अरे गेले कुठे का गेले अरे का गेले मी काय भूत आहे का अरे भूत नाही सांगण्याचा प्रयत्न करतोय मी अरे काय अरे वेळा तुला खऱ्या अर्थानं आमच्या पूर्ण आमच्या या बंगल्या सोनं सकाळ झाले सोनं सकाळ टाळ्या वाजवा या रंगमंचावरती अभिनय करणारे सर्व कलाकार आम्ही 2 ते 3 कलाकार सोडून नवीन आपटे मी आणि आमची बाकीची टीम सगळं मुंबईची आहे पण सगळे बाल कलाकार आपल्या नाशिक शहराचे आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या तुम्हाला पहिलं नाटक सगळ्यांना आवडलं का आवाज पहिलं नाटक आवडलं का ओके ग्रेट आणि याच्या आणखीन छान वाटेल तुम्हाला
नक्की खात्री आहे माझ्याकडे तुम्हाला. मी आज नैनाताईंच्या हस्ते नैनाताईंच्या शुभ हस्ते या नाशिकच्या कलाकारांचा गौरव करू इच्छितो. आमच्या संस्थेकडून गौरव चिन्ह आणि सर्टिफिकेट त्याला देण्यात येणार आहे. मी दोन्ही पालघरच्या कलाकारांना विनंती करतो, आपण रंगमंचावरती यायचं आहे. दोन्ही नाटकातील कलाकार कृपया रंगमंचावरती या. आज नैनाताईंना वेळ नसताना सुद्धा नाशिकसाठी या प्रयोगासाठी वेळ दिला. नैनाताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. घरोघरी मातीच्या चढीमधली आजी, हे मन बावरेमधली सिद्धार्थाची आजी, वागण्याची दुनियाची किशोरी, अनेक सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री नैना आपटे आणि पुरस्कार विजेत्या आणि भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री नैना आपटे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा गुणांचा गौरव होत आहे. मी आमच्या टीमला विनंती करतो, मागे उभं करून ज्यांचं नाव आलं ना की तिकडे ते द्यायला लागेल. तुळशी वृंदावनच्या पुढे आणि तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. मी नाव अनाउन्स करण्याची विनंती करतो. आमचे नाटकाचे दिग्दर्शक मनोज पाटील सर हे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. त्याचबरोबर आमच्या संस्थेसाठी मेहनत घेणाऱ्या अर्चना देशपांडे मॅडम आणि विशाखा अग्निहोत्री मॅडम यांचा सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद करतो. आमच्या संस्थेचे सदस्य अनुप शिंदे, प्रभाकर भारदे, सायली, कृती अशी संपूर्ण टीम आलेली आहे. मुंबईची जवळजवळ 15 लोकांची टीम आज इथे उपस्थित आहे. त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. मी पटकन नाव अनाउन्स करा. आरव देसले, आरव देसले, असे लावून द्या, असे लावून द्या. प्रथम मोरे, प्रथम मोरे, प्रथम मोरे, आरव देसले, ते चेंज कर. प्रथम मोरे सर, तो आरव देसले, तो आरव देसले. हा तो, हा प्रथम मोरे. एक मिनिट. अद्वैत जोशी, अद्वैत जोशी तयार राहायचंय. अद्वैत जोशी आला आला आला. एक मिनिट थांबाल सर, सर थांबाल. सत्यजित शिंपी तयार राहायचंय. सत्यजित शिंपी. सम्राट सोनवणे तयार राहायचंय. म्युझिक स्लो ठरा थोडं. सम्राट सोनवणे तयार राहायचंय. टाळ्यांचा आवाज द्या. आदर्श टुर्णे तयार राहायचंय. आदर्श टुर्णे. सान्वी देशपांडे तयार राहायचंय. सान्वी देशपांडे. हो. सावी चव्हाण, सावी चव्हाण. अद्विरा बच्छाव तयार राहायचंय. अद्विरा बच्छाव. हा अद्विरा बच्छाव. आर्यन कानडे तयार राहायचंय. श्रेयांश बडगुजर. तो हा श्रेयान, हा श्रेयान से. हा तो आर्यन कानडे. मॅम 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 तो आर्यन मॅम. हा झालं. भविष जैन तयार राहायचंय. भविष जैन. भविष जैन. टाळ्यांचा आवाज कमी पडतोय. स्वरूप देशमुख तयार राहायचंय. भविष जैन नंतर स्वरूप देशमुख. स्वरूप देशमुख नंतर शिवांश शिंदे तयार राहायचंय. शिवांश शिंदे. शिवांश शिंदे नंतर मोक्षदा चौधरी. मोक्षदा चौधरी. मोक्षदा चौधरी.
मोक्षदा चौधरी नंतर स्मायरा लहिरे. स्मायरा लहिरे. स्मायरा नंतर कबीर कुंबलकर. कबीर कुंबलकर. सर्वज्ञ शिंदे. सर्वज्ञ शिंदे. देवांश देवांश व्यास तयार राहायचंय. देवांश व्यास. प्रभाश्री शिंदे तयार राहायचंय. प्रभाश्री शिंदे. प्रभाश्री शिंदे. नेक्स्ट सोहम शिरसाट. सोहम शिरसाट तयार राहायचंय. नेक्स्ट अर्णव भालेराव. अर्णव भालेराव. नेक्स्ट अर्णव भालेराव नंतर सार्थक आठवले तयार राहायचंय. सार्थक आठवले. अंशुल सोनवणे. सार्थक नंतर अंशुल सोनवणे. अंशुल सोनवणे. नेक्स्ट प्रार्थना मोरे. ज्या पाल्यांना ट्रॉफी मिळाली त्या पालकांनी मागे जायचंय. प्रार्थना मोरे तयार राहायचंय. शांभवी पाटील. प्रार्थना नंतर शांभवी पाटील. शांभवी नंतर अर्णवी कुलकर्णी. अर्णवी कुलकर्णी. नेक्स्ट शरयू कोठावदे. अर्णवी नंतर शरयू कोठावदे. शरयू नंतर पालक कलाकार सोनल भालेराव. नंतर रक्षिता वाघ. रक्षिता वाघ. रक्षिता नंतर लावण्या बर्वे. लावण्या नंतर आरोही सोनवणे. आरोही सोनवणे. आरोही नंतर गौराण कळशीकर तयार राहायचंय. गौराण. गौराण नंतर शर्वरी पाटील. गौराण नंतर शर्वरी पाटील. भाग्यश्री तमठाणे. शर्वरी नंतर भाग्यश्री तमठाणे. अनुश्री अग्निहोत्री. टाळ्यांचा आवाज कमी पडतोय पुन्हा. अनुश्री नंतर सान्वी चव्हाण. पॅरेंट्स टाळ्या प्रत्येक वेळी आल्या पाहिजे. सान्वी नंतर राशी साठे. सान्वी चव्हाण नंतर राशी साठे. राशी नंतर हर्ष व्यास. समृद्धी पाटील. सर सर्टिफिकेट. हर्ष नंतर समृद्धी पाटील. आहे अजून 2-3 सर्टिफिकेट. समृद्धी नंतर कनिष कोठावदे. समृद्धी नंतर कनिष कोठावदे. सर्टिफिकेट नको. सर्टिफिकेट नंतर विशाखा अग्निहोत्री. आदर्श कुर्णे. खाली ब्लँक ट्रॉफी. आदर्श कुर्णे. आदर्श नंतर विशाखा अग्निहोत्री. ती कोणती दिली? ती ट्रॉफिकच विशाखा. तुम्ही जाऊ. विशाखा अग्निहोत्री त्यांचं आहे. हर्षदा देशपांडे. दुसरा खाल्लंस का तू? तुला ट्रॉफी मिळाली? धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.